एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणतात ते काही खोटं नाही. आणि या वर्षीची आषाढी एकादशी तर काही खासच होती, कारण की 2 दिवस आम्ही ती साजरी केली. आदल्या दिवशी अद्विकाच्या स्कूलमध्ये आणि दुसऱ्या दिवशी मेन आषाढी एकादशी. आता आदल्या दिवशी स्कूलमध्ये सगळं सेलिब्रेशन झालं, त्यानंतर आम्ही आजीकडे आलो आणि आषाढी एकादशी आजीकडे मात्र मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली. आता काय काय खायला केलंय हे काही विचारू नका, कारण सगळंच काही व्हिडिओ शूट करता आलं नाही. पण सकाळी सकाळी सुरुवात झाली ती म्हणजे ह्या वेपर्सपासून आणि चकल्या, साबुदाण्याच्या पापड्या यापासून. आणि हे खरंच सांगते, तुमचा विश्वास बसणार नाही, हे वेपर्स आणि या पापड्या दोन्ही मी केलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच केल्या, पण इतक्या छान झाल्या होत्या की बस. वेपर्स बघा कसे पांढरे पांढरे शुभ्र दिसत आहेत. सकाळी सकाळी मस्त आईची पूजा चालली होती आणि अद्विका बघा छान फ्रेश आंघोळ वगैरे करून नवीन छान कपडे घालून बघा अद्विका आजी शेजारी कशी बसली आणि छान अशी पूजा करते. आणि हा होता आजचा मेनू. खिचडी तर आहेच, सकाळी भगर आणि आमटीही झाली, दुपारी खिचडी. आणि एकादशीच्या दिवशी पाऊस येणार नाही असं तर काही कधी होतच नाही. मग मस्त गच्चीत आली आणि असं पावसाचं छान वातावरण एन्जॉय केलं. सोबतच झाडंही बघायची होती की किती झाडांची काय प्रगती आहे ते, आणि इतकी छान फुटलेली होती सगळी झाडं की बघून इतकं छान वाटलं. हा कढीपत्ता मात्र काही जास्त काही त्याची वाढ होतच नाहीये. यावर काही उपाय असेल तर नक्की सांगा. बाय बाय.